नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रोअप इन्स्टिट्यूटमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे. आज आपण अप्लाइड मॅथमॅटिक्स हा जो आपला सब्जेक्ट आहे बघा सेकंड सेमिस्टरसाठी, हा प्रत्येक ब्रांचसाठी सेम आहे. फक्त आपला लास्टचा चॅप्टर हा वेगळा असतो, परंतु आपल्याला प्रत्येक ब्रांचमध्ये डेरिव्हेटिव्ह सुद्धा आहे, त्याचं ॲप्लिकेशन सुद्धा आहे, त्यानंतर इंटिग्रेशन, डेफिनेट इंटिग्रल आणि डिफरन्शियल इक्वेशन एवढा सिलेबस सगळ्यांसाठी सेम असतो. आणि जो लास्टचा चॅप्टर होता प्रत्येकासाठी हा सेपरेट होता. चालतं. तर आपला जो फर्स्ट टॉपिक आहे बघा डिफरन्शिएशन, त्याच्यामधला हा एक पॉईंट आहे आपला ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. त्यामध्ये आपल्याला दरवर्षी एक क्वेश्चन या टॉपिकवर विचारला जातो बघा, इक्वेशन ऑफ टँजंट आणि नॉर्मल. इक्वेशन ऑफ टँजंट अँड नॉर्मल 4 मार्क्ससाठी हा क्वेश्चन असतो बघा. फाइंड आउट द इक्वेशन ऑफ टँजंट अँड नॉर्मल. आता याच्यामध्ये आपण काही प्रॉब्लेम बघूया. तर जे काही प्रिव्हियस पेपरमध्ये विचारले गेलेले प्रॉब्लेम आहेत बघा. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपल्याला स्टेप्स माहिती पाहिजे की आपल्याला काय करायचं असतं. तर बघा, आपल्याला क्वेश्चनमध्ये काहीतरी गिवन असणार, बरोबर. आता ते एकतर y इज इक्वल टू फंक्शन ऑफ x असू शकतं, किंवा मग x इज इक्वल टू फंक्शन ऑफ t, y इज इक्वल टू फंक्शन ऑफ t या फॉर्ममध्ये असू शकतं पॅरामेट्रिकमध्ये, किंवा एफ ऑफ एक्स कॉमा वाय म्हणजे फंक्शन ऑफ एक्स आणि वाय दोन्ही सोबत असणार इज इक्वल टू 0 या फॉर्मॅटमध्ये असणार ते. तर बघा, एक्स वाय सोबत असेल त्याला इम्प्लिसिट फंक्शन म्हणतो, याला आपण पॅरामेट्रिक म्हणतो टीच्या फॉर्ममध्ये किंवा थिटाच्या, बरोबर. आणि या आपलं जनरल इक्वेशन वाय इज इक्वल टू फंक्शन ऑफ एक्स अशा टाईपमध्ये आपल्याला देतात. तर सध्याला आपण हे फर्स्ट इक्वेशन कन्सिडर करतो, वाय इज इक्वल टू फंक्शन ऑफ एक्स आहे असं काहीतरी दिलेलं आहे. आपल्याला प्रत्येक प्रॉब्लेममध्ये काय करायचं बघा, याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, बरोबर. टेक डेरिव्हेटिव्ह, याचं काय करायचं आपल्याला, डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. मग त्याला आपण कसं म्हणतो, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डेरिव्हेटिव्ह घ्यायचं म्हणजे काय आपलं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑन बोथ साईड. म्हणजे इकडे होऊन जाणार डी वाय बाय डी एक्स, इकडे येणार डी बाय डी एक्स फंक्शन ऑफ एक्स, राईट साईडला डी बाय डी एक्स फंक्शन ऑफ एक्स अशा फॉर्मॅटमध्ये येणार ते, बरोबर. मग आपण काय फाइंड आउट केलं, तर डेरिव्हेटिव्ह फाइंड केला, बरोबर. जे काही आन्सर असेल, जे काही क्वेश्चन असेल त्याच्यानुसार ते आपल्याला भेटणार. आपण डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केला आणि हा डेरिव्हेटिव्ह मध्येच आपला यम असतो. हा डेरिव्हेटिव्ह मध्येच कोण होणार आपला, यम असणार. याच्यामध्ये सपोज आपण काही व्हॅल्यू दिलेल्या असेल एक्स वायच्या, त्या पुट केल्या की आपल्याला यम म्हणजेच स्लोप ऑफ टँजंट काय भेटून जाणार आपल्याला, स्लोप ऑफ टँजंट. म्हणजे नेहमी आपली पहिली स्टेप हीच राहणार की डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, जे काही इक्वेशन दिलेलं त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. जो डेरिव्हेटिव्ह येणार त्याला म्हणायचं स्लोप ऑफ टँजंट डी वाय बाय डी एक्स, किंवा त्याला स्मॉल एमने सुद्धा आपण दाखवतो. म्हणजे इथून आपल्याला पहिल्या स्टेपमधून स्मॉल एमची व्हॅल्यू आपल्याला भेटली. मग आपण सेकंड स्टेपमध्ये जाणार. आपल्याला इक्वेशन विचारतात, इक्वेशन ऑफ टँजंट आपल्याला विचारलेलं आहे, इक्वेशन ऑफ टँजंट विचारलेलं आहे सपोज. तर आपण इक्वेशन काढून घेऊ. इक्वेशन आहे y मायनस वाय वन इज इक्वल टू यम एक्स मायनस एक्स वन. आपण स्ट्रेट लाईनमध्ये शिकलेलो आहे बघा यो क्वेश्चन, बरोबर. इक्वेशन ऑफ लाईनचा y मायनस वाय वन इज इक्वल टू यम एक्स मायनस एक्स वन. तर आपण इथून यमची व्हॅल्यू फाइंड आउट केली आणि एक्स वन वाय वन आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेला असेल. बस याच्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करायचं आणि सर्व काही लेफ्ट हँड साईडला घेऊन यायचं किंवा सर्व काही राईट हँड साईडला घेऊन जायचं. एका साईडला 0 आला पाहिजे अशा फॉर्मॅटमध्ये याला, म्हणजे सिम्पलमध्ये सांगतो ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इक्वल टू 0 या फॉर्मॅटमध्ये याला लिहून टाकायचं. चालतं. तर ते आपण बघू क्वेश्चनमध्ये. हे झालं इक्वेशन ऑफ टँजंटसाठी. आता आपल्याला नॉर्मल काढायचं आहे. तर इथं मी इक्वेशन ऑफ नॉर्मल लिहून दाखवतो बघा, 4 नंबर लिहितो याला वाटलंच तर. इक्वेशन ऑफ नॉर्मल आपल्याला काढायचं आहे सपोज. तर हे वरती जे इक्वेशन लिहिलं टँजंटचं तेच परत लिहा. वाय मायनस वाय वन इज इक्वल टू यमच्या जागेवर फक्त यम डॅश करा, एक्स मायनस एक्स वन. वाय मायनस वाय वन इज इक्वल टू यम डॅश एक्स मायनस एक्स वन. आता यम डॅश म्हणजे काय, तर आपण इथून बघा टँजंट आणि नॉर्मल म्हणजे काय. सपोज आपल्याला हा एक कर्व दिलेला आहे, असा एक कर्व दिलेला होता आणि या कर्ववरती आपण एक टँजंट ड्रॉ केली. ही आपण टँजंट ड्रॉ केली. याला जी परपेंडिक्युलर लाईन असते, याला जी 90 डिग्रीमध्ये परपेंडिक्युलर लाईन असते त्याला आपण नॉर्मल असे म्हणतो. मग दोघांमधला अँगल 90 डिग्री आहे, म्हणजे दोन्ही एक दुसऱ्याला परपेंडिक्युलर आहे. मग स्ट्रेट लाईनमध्ये आपण शिकलेलो आहे की जेव्हा पण परपेंडिक्युलर लाईन असते त्याचं स्लोपचं मल्टिप्लिकेशन म्हणजे यम गुणिले यम डॅश बरोबर -1 असतं. ही आपली प्रॉपर्टी होती बघा एक, यम गुणिले यम डॅश बरोबर -1 इज इक्वल टू -1. जर आपल्याला यम डॅश काढायचा आहे तर -1 डिवाइडेड बाय यम करावं लागेल.
-1 डिवायडेड बाय m. ही m डॅशची व्हॅल्यू आपण इथे पुटअप करणार. बघा दोन्ही इक्वेशन सिमिलर आहे, फक्त mच्या जागी m डॅश झालेलं आहे. तर या आपल्या 4 स्टेप्स आहेत बघा इक्वेशन ऑफ टँजंट अँड नॉर्मलसाठी. बघा आता आपण फर्स्ट क्वेश्चन बघू. क्वेश्चनमध्ये आपल्याला समजत चालणार की आपल्याला याला कसं सॉल्व्ह करायचं. बघा क्वेश्चन आहे फाइंड इक्वेशन ऑफ टँजंट अँड नॉर्मल. दोन्ही पण विचारलेलं आहे बघा. फाइंड इक्वेशन ऑफ टँजंट अँड नॉर्मल टू द कर्व y इज इक्वल टू x ब्रॅकेटमध्ये 2 - x. बघा इक्वेशन कसं दिलं, y इज इक्वल टू x ब्रॅकेटमध्ये 2 - x ॲट पॉईंट एक पॉईंट दिलेला असतो ॲट पॉईंट 2,0 ॲट पॉईंट 2,0 असं आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे. भरपूर वेळेस हा प्रॉब्लेम एक्झाममध्ये विचारलेला आहे बघा. भरपूर वेळेस हा प्रॉब्लेम एक्झाममध्ये आलेला आहे. चालतं. तर ह्याच्यामध्ये बघा सगळ्यात अगोदर आपल्याला जे दिलेलं आहे गिवन ते आपण लिहून घेऊ. y इज इक्वल टू x ब्रॅकेटमध्ये 2 - x असं आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे. जनरली हे जास्त करून असं देतात बघा 2x - x² असं दिलेलं असतं भरपूर वेळेस. y इज इक्वल टू x - x². परंतु याला थोडंसं फिरवण्यासाठी त्यांनी काय केलं की x जो आहे तो बाहेर देऊन टाकला. तर आपल्याला बेसिक रूल तर माहिती आहे की 2 व्हॅल्यूचा जर गुणाकार असेल तर गुणाकार करून घ्यावा. बघा x गुणिले 2 2x आणि x गुणिले -x xचा स्क्वेअर. बरोबर, मायनस तसंच राहिलं, x गुणिले x xचा स्क्वेअर झाला. बघा x गुणिले 2 2x झालं, x गुणिले x xचा स्क्वेअर झाला. मग आपलं आलं y इज इक्वल टू 2x - x². y इज इक्वल टू 2x - x² असं आपलं इक्वेशन आलेलं आहे. ही आपली पहिली स्टेप सुरू आहे बघा. मग आपल्याला माहिती आहे याचं काय करावं लागतं, आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x ऑन बोथ साईड. दोन्ही साईडला आपण डेरिव्हेटिव्ह घेऊ. इकडं दिसणार बघा y सोबत d/dx, इकडं पण d/dx राईट हँड साईडला ब्रॅकेटमध्ये 2x - x². बघा वरची जी व्हॅल्यू होती आपली, वरची जी व्हॅल्यू होती 2x - x² तीच व्हॅल्यू आपण रिपीट खाली लिहून टाकली आणि त्याचा फक्त काय घेतलं इथं डेरिव्हेटिव्ह. त्याचा फक्त काय घेतलं आपण डेरिव्हेटिव्ह घेतला. त्याच्यानंतर आता दोघांसाठी डेरिव्हेटिव्ह आपण सेपरेट करू, पण 2 कॉन्स्टंट नंबर आहे त्याला आधीच डेरिव्हेटिव्हच्या बाहेर लिहून टाकतो. बघा dy/dx इज इक्वल टू 2 कॉन्स्टंट नंबर डेरिव्हेटिव्ह ऑफ x मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ x². डेरिव्हेटिव्ह म्हणजे d/dx, डेरिव्हेटिव्ह म्हणजे d/dx. आता आपल्याला फक्त इथं फॉर्म्युला लर्न पाहिजे. बघा बेसिक फॉर्म्युला तरी आपल्याला पाठ पाहिजे की एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती होणार आणि x² चा डेरिव्हेटिव्ह किती होणार. बरोबर, बेसिक फॉर्म्युला आपला x⁻n चा. बरोबर, बेसिक फॉर्म्युला काय आपला x⁻n चा. बघा लेफ्ट साईडला आहे dy/dx 2 ब्रॅकेटमध्ये. बघा आता हे जो एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स वरती पण dx डिवाइडमध्ये पण dx कॅन्सल झालं, इथं आलं 1 किंवा डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स असतो 1 असं पाठ केलं तरी चालणार. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स असतो 1 मायनस x² डेरिव्हेटिव्ह 2x, x² डेरिव्हेटिव्ह होतो 2x. मग दोघांमध्ये 2 कॉमन आहे, त्याला आपण कॉमन पण घेऊ शकतो किंवा तसंच राहू द्या. म्हणजे dy/dx ची व्हॅल्यू आली आपली 2 - 2x. dy/dx ची व्हॅल्यू भेटली आपल्याला 2 - 2x. परंतु आपल्याला फक्त dy/dx नाही पाहिजे, आपल्याला काय पाहिजे तिथं त्याची व्हॅल्यू पाहिजे. येतं फक्त आत्ताशी डेरिव्हेटिव्ह आलं dy/dx इज इक्वल टू 2 - 2x. आता आपण काय करू, आपल्याला दिलेल्या पॉईंटनुसार बघा हा x असतो पहिला नंबर आणि दुसरा नंबर y असतो. चालतं, पहिला नंबर x असतो, दुसरा नंबर y असतो. पुट x इज इक्वल टू 2 बरोबर इन dy/dx. dy/dxच्या इक्वेशनमध्ये x बरोबर 2 ठेवू आणि dy/dx म्हणजे जाता स्मॉल m. बरोबर, आपल्याला माहिती आहे dy/dx म्हणजेच कोण राहतो स्मॉल m, स्लोप आपण ज्याला म्हणतो. बरोबर, स्लोप ऑफ टँजंट. त्याला आपण म्हणू पहिले लिहू वाटलंच तर स्लोप ऑफ टँजंट m. मग काय म्हटलं इथं 2 - 2 ब्रॅकेटमध्ये x ची व्हॅल्यू इथं ठेवायची बघा 2. x ची व्हॅल्यू इथं ठेवायची आहे 2. xच्या जागेवर इथं 2 पुट केलं आपण. तर बघा ब्रॅकेटमध्ये 2 × 2 हे 4 झाले आणि 2 - 2 बाहेरचं 2 आणि -4, 2 - 4 येणार -2 म्हणजे m ची व्हॅल्यू आली आपली -2. m इज इक्वल टू स्लोप ऑफ टँजंट इज इक्वल टू भेटलं आपल्याला -2. आपल्याला नॉर्मलचं पण इक्वेशन काढायचं आहे, त्यासाठी आपण m डॅश सुद्धा इथे काढून घेऊ. मग दुसरा फॉर्म्युला आपण यूज करू m गुणिले m डॅश बरोबर -1. आपल्याला m डॅश फाइंड करायचं आहे.
तर हे जो यम आहे तो तिकडं गेला भागाकारामध्ये, म्हणजे -1 डिवायडेड बाय यम असा फॉर्म्युला लक्षात ठेवा. -1 डिवाइड बाय, आपण आत्ताच बघा यमची व्हॅल्यू फाइंड आउट केली -2, यमची व्हॅल्यू फाइंड आउट केली -2. आता दोघांचं पण मायनस मायनस इथे काय होणार, कॅन्सल होणार. यम डॅशची व्हॅल्यू आहे ती 1/2, यम डॅशची व्हॅल्यू भेटते आपल्याला 1/2, अशी आपली व्हॅल्यू आली. मग आता आपल्याला इक्वेशन सॉल्व्ह करायचं बघा. इक्वेशन ऑफ टँजेंट, इक्वेशन ऑफ टँजेंट, इक्वेशन ऑफ टँजेंट y मायनस y1 इज इक्वल टू यम x मायनस x1. आता आपल्याला माहिती आहे बघा इक्वेशन ऑफ टँजेंट आपल्याला इथं फाइंड आउट करायचं आहे, बरोबर. पण कुठं, ॲट 2,0 आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे. ॲट 2,0 ही व्हॅल्यू आहे x1ची, ही व्हॅल्यू आहे y1ची. मग पुट करू आपण इथं. आता बघा y मायनस y1, सॉरी y1च्या जागेवर 0, y मायनस y1, y1ची व्हॅल्यू 0, यमची व्हॅल्यू आहे बघा -2, ही इथं आपण मागं सॉल्व्ह केली. यमची व्हॅल्यू -2, ब्रॅकेटमध्ये x मायनस x1च्या जागेवर 2. ही व्हॅल्यू जर आतमध्ये मल्टिप्लाय केली तर -2 गुणिले x, -2x, लेफ्ट साईडला तर y बघा, y मायनस 0, बघा y मायनस 0, y उरलं. -2ने आत मल्टिप्लाय केलं, -2 इंटू x, -2x. त्याच्यानंतर -2 इंटू -2, दोघांचं मायनस मायनस कॅन्सल होणार, +4, ते भेटलं +4. आता दोन्ही व्हॅल्यू आपण लेफ्ट साईडला पाठवून देऊ, किंवा फक्त 2x जरी लेफ्ट साईडला पाठवलं तरी चालत. हे -2x लेफ्ट साईडला आलं, +2x प्लस y इज इक्वल टू 4. हे आलं आपलं इक्वेशन ऑफ टँजेंट. हे भेटलं आपल्याला इक्वेशन ऑफ टँजेंट. याला म्हणायचं इक्वेशन ऑफ टँजेंट. बघा एकदम सिंपल होतं. डेरिव्हेटिव्ह आपण सॉल्व्ह केला आणि फक्त आपल्या व्हॅल्यू पुटअप केला. तर सेम तसंच इक्वेशन ऑफ नॉर्मल, इक्वेशन ऑफ नॉर्मल ॲट 2,0. मग बघा परत एकदा y मायनस y1 इज इक्वल टू यमच्या जागेवर घ्या यम डॅश x मायनस x1, y मायनस y1 इज इक्वल टू यम डॅश x मायनस x1. पुट करू इथं व्हॅल्यू. y1ची व्हॅल्यू आहे बघा 0, यम डॅशची व्हॅल्यू आहे 1/2, ब्रॅकेटमध्ये x मायनस x1ची व्हॅल्यू आहे 2. पण आता इथं लक्षात ठेवा, हा जो 2 आहे तो डिवाइडमध्ये आहे, तो इकडं मल्टिप्लाय होणार, आणि हा जो 1 आहे न्यूमरेटरमधला तो इकडे मल्टिप्लाय होणार. आता 2 इंटू वाय इकडं झालं 2y, 1 इंटू एक्स 1x, 1 इंटू -2 -2. आता ह्याच्यापैकी जर आपण एक्सला जर इकडं आणलं तर ते मायनस होणार, चालतं. इथे फक्त काय करायचं आपल्याला, एक्स आणि वाय एका साईडला करू. तर आपण काय करूया, 2y तिकडं घेऊन जाऊ आणि ते -2 इकडं आणू. बघा -2 लेफ्टला आलं तर +2 झालं, आणि +2y तिकडं गेलं तर ते -2y झालं. एक्स त्याच्याच जागेवर आहे बघा, जशाल तसा. एक्सला नाही चेंज केलं आपण. बघा 2yला -2 सोबत रिप्लेस केलं, ते 2y तिकडं गेला तर -2y झाला, -2 इकडं आला तर +2 झाला. म्हणजे आपल्याला इक्वेशन भेटलं x मायनस 2y इज इक्वल टू 2, x मायनस 2y इज इक्वल टू 2. हे आलं आपलं इक्वेशन ऑफ नॉर्मल. हे भेटलं आपल्याला इक्वेशन ऑफ नॉर्मल. अशा टाईपचा क्वेश्चन होता बघा. नेक्स्ट क्वेश्चन, सेकंड नंबरचा क्वेश्चन. फाइंड इक्वेशन ऑफ टँजेंट. फाइंड इक्वेशन ऑफ tangent to the curve 4x square plus 9y square is equal to 40. 4x square plus 9y square is equal to 40 at 3,2. at 3,2. तर हा क्वेश्चन बघा, याच्यामध्ये आपल्याला इक्वेशन जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये x पण आहे आणि y पण आहे एकाच साईडला. इम्प्लिसिट फंक्शन आहे. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला dy/dxच फाइंड करायचं आहे. बघा पहिली स्टेप असते आपली, जे काही इक्वेशन दिलं ते लिहून घ्या. 4x स्क्वेअर प्लस 9y स्क्वेअर इज इक्वल टू 40. आपल्याला माहिती आहे याचा आपल्याला काय घ्यावा लागतो, डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागतो. मग इथं लिहितो मी डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x ऑन बोथ साईड. चालतं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x ऑन बोथ साईड. मग दोन्ही साईडला आपण जेव्हा डेरिव्हेटिव्ह घेणार तर इथे दिसणार d/dx ऑफ 4x स्क्वेअर प्लस d/dx ऑफ 9y स्क्वेअर प्लस d/dx ऑफ 40. चालतं, d/dx ऑफ 40. यो 4 कॉन्स्टंट नंबर डेरिव्हेटिव्हच्या बाहेर गेला.
इथं उरणार फक्त एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह. बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर, इथे येणार डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय स्क्वेअर आणि इकडं होणार डेरिव्हेटिव्ह ऑफ 40. मग तेवढं आपण चेक करू. बघा, पहिली व्हॅल्यू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर झाला 2x प्लस, आता 9 कॉन्स्टंट नंबर आहे बघा, डेरिव्हेटिव्हच्या बाहेर आला, परंतु डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय स्क्वेअर झाला 2y आणि वायचा डेरिव्हेटिव्ह dy/dx. जेव्हा पण आपण एक्सच्या जागेवर दुसरी कोणती व्हॅल्यू होती तर त्याच्या डेरिव्हेटिव्हने आपण मल्टिप्लाय करतो. म्हणून काय केलं इथं बघा, 9 कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर वाय स्क्वेअरचं झालं 2y, एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला n x रेस टू n - 1, सेम तोच यूज केला इथं y रेस टू n साठी n y रेस टू n - 1, पण y आला होता म्हणून dy/dx, मल्टिप्लायमध्ये त्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ y न मल्टिप्लाय केला. इकडं कॉन्स्टंट नंबर आहे बघा, राईट साईडला कॉन्स्टंट नंबरचा डेरिव्हेटिव्ह हा 0 असतो. आता इथं जर बघितलं तर 2 × 4 8x, 9 × 2 18y dy/dx इज इक्वल टू 0. आपल्याला dy/dx फाइंड करायचं आहे, तर हे प्लस 8x तिकडं गेल्यावर होणार मायनस 8x, म्हणजे 18y dy/dx इज इक्वल टू मायनस 8x. हे गुणाकारामधले 18y तिकडं गेल्यावर डिव्हिजनमध्ये जाणार भागाकारामध्ये, dy/dx इज इक्वल टू मायनस 8x डिवायडेड बाय 18y, मायनस 8x डिवायडेड बाय 18y. जर याला सॉल्व केलं आपण तर वरती 8 डिवाइडमध्ये 18, 2 ने डिवाइड होतं, 2 4 जा 8, 2 9 जा 18, बरोबर, 2 4 जा 8, 2 9 जा 18, बरोबर, 2 4 जा 8, 2 9 जा 18, म्हणजे याला 4/9 आलं. इथं काय आलं, 4/9 आलं. त्याच्यानंतर किंवा तसं न करता डायरेक्ट आपण एक्स वायची व्हॅल्यू पुट केली तरी पण चालेल तिथं, ते इथं आपण लिहून घेऊ, किंवा डायरेक्ट पुट करू त्याच्यानंतर डिव्हिजन करू, चालतंय. पहिले एक्स आणि वाय पुटअप करून घेऊ, त्याच्यानंतर डिव्हिजन करू. डिव्हिजन केलं तरी पण चालन किंवा पुटअप केलं तरी पण चालन. आता इथे आपण काय करू, पुट. आपल्याला दिलेलं बघा, एक्सची व्हॅल्यू 3, वायची व्हॅल्यू 2, एक्सची व्हॅल्यू 3, वायची व्हॅल्यू 2, एक्सची व्हॅल्यू 3, वायची व्हॅल्यू 2, पुट करू आपण. Therefore dy/dx is equal to -8 × 3 divided by 18 × 2. आता याचं डिव्हिजन केलं, 3 1 जा 3, 3 6 जा 18, 2 1 जा 2, 2 4 जा 8, 2 2 जा 4, 2 3 जा 6, म्हणजे ते आलं 2/3 मायनसमध्ये. Therefore m is equal to -2/3. dy/dx म्हणजेच कोण, m, बरोबर, dy/dx म्हणजेच कोण, m. स्लोपची व्हॅल्यू आली -2/3, स्लोपची व्हॅल्यू भेटली आपल्याला -2/3. आता आपल्याला काय करायचं आहे बघा, याच्यामध्ये इक्वेशन ऑफ टँजंट फाइंड करायचं आहे. इक्वेशन ऑफ टँजंट, फक्त इक्वेशन ऑफ टँजंट विचारलेलं आहे. ॲट 2, 3, 3, 2, ॲट 3, 2, बरोबर. इक्वेशन ऑफ टँजंट फाइंड करायचं आहे आपल्याला ॲट 3, 2. ही झाली x1ची व्हॅल्यू, ही झाली y1ची व्हॅल्यू. एकदा आपण इक्वेशन ऑफ टँजंट लिहून घेऊ. इक्वेशन ऑफ टँजंट असतं बघा, y - y1 इज इक्वल टू m ब्रॅकेटमध्ये x - x1. y - y1ची व्हॅल्यू, y1ची व्हॅल्यू आहे बघा 2, m ची व्हॅल्यू आहे -2/3, x - x1ची व्हॅल्यू आहे 3. तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं की जेव्हा पण आपल्याला सॉल्व करायचं बघा, हे पॉईंट लक्षात ठेवायचा, हा जो वरचा -2 आहे, बरोबर, हा जो वरचा -2 आहे तो इकडे मल्टिप्लाय होणार ब्रॅकेटमध्ये, आणि हा जो खालचा 3 आहे तो तिकडे मल्टिप्लाय होणार. आता 3ने इकडं वायला मल्टिप्लाय केलं बघा, 3 मल्टिप्लाइड बाय वाय, ते होणार 3y, आणि 3 2 जा 6, बघा 3ने या दोघांना मल्टिप्लाय केलं, 3 × y जो होता तो आला 3y, 3 × 2 जे होतं ते आलं 6, 3 × 6, अशा टाईपचं आपलं आन्सर आलं आहे लेफ्ट साईडला. इकडं -2ने आतमध्ये मल्टिप्लाय केलं, -2 × x आलं -2x, आणि -2 × -3, -2 × -3 ते आलं +6, मायनस कॅन्सल झालं, तिथं उरलं +6. आता आपण काय करूया, -2x तिकडं नेऊ आणि -6ला इकडे आणू, हे दोन्ही रिप्लेस करू. -2x तिकडे गेलं, +2x + 3y इज इक्वल टू 6 + 6, 2x + 3y इज इक्वल टू 12. आपलं इक्वेशन आलं 2x + 3y इज इक्वल टू 12, किंवा
जर आपल्याला ax प्लस बी वाय प्लस सी इक्वल टू 0 या फॉर्ममध्ये लिहायचं आहे तसं बी चालतं. हे सगळंच आपण काय करू त्या साईडला नेऊ चालतं. हे सगळंच आपण काय करू त्या साईडला नेऊ. मग -2x झालं प्लस 2x प्लस 3y. इथं ऑलरेडी बघा हे -6 आहे आणि हे +6 लेफ्ट साईडला गेल्यावर ते पण होणार -6 इज इक्वल टू 0. म्हणजे आपलं इक्वेशनला 2x प्लस 3y -12 इक्वल टू 0. याला आपलं इक्वेशन ऑफ टँजंट चालतं. याला आपलं इक्वेशन ऑफ टँजंट. याला आपलं इक्वेशन ऑफ टँजंट. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा आता. फाइंड द इक्वेशन ऑफ टँजंट. फाइंड इक्वेशन ऑफ टँजंट. फक्त इक्वेशन ऑफ टँजंट विचारलेलं आहे. टू द सर्कल. टू द सर्कल आणि सर्कलचं इक्वेशन दिलेलं इथं x² प्लस y² प्लस 6x प्लस मायनस 6y मायनस 7 इक्वल टू 0. -7 इक्वल टू 0 असं एवढं मोठं इक्वेशन देऊन ठेवलं. ॲट अ पॉईंट पुढे एक वाक्य दिलेलं आहे. ॲट अ पॉईंट इट कट्स द एक्स ॲक्सिस. इट कट्स द एक्स ॲक्सिस. असा पॉईंट जिथं ते एक्स ॲक्सिसला कट करतं. बघा फाइंड इक्वेशन ऑफ टँजंट टू द सर्कल. सर्कलचं इक्वेशन दिलं ॲट अ पॉईंट इट कट्स द एक्स ॲक्सिस. म्हणजे असा पॉईंट जिथं ते एक्स ॲक्सिसला कट करतं. या वाक्याचं खूप जास्त इम्पॉर्टन्स आहे. बघा आपल्याला मागच्या दोन्ही प्रॉब्लेममध्ये चेक करा. दोन्ही प्रॉब्लेममध्ये आपल्याला एक ब्रॅकेटमध्ये व्हॅल्यू दिली होती बघा 3,2 दिली होती इथं एक्स आणि वायची व्हॅल्यू. आणि त्याच्या आधीच्या पण प्रॉब्लेममध्ये बघा आपल्याला ब्रॅकेटमध्ये व्हॅल्यू दिली होती 2,0 म्हणजे पॉईंटची व्हॅल्यू दिली होती. मग आपण एक्स आणि वायच्या जागेवर पुट केलं आणि त्याला सॉल्व्ह केलं. परंतु या प्रॉब्लेममध्ये कुठंच आपल्याला व्हॅल्यू दिलेली नाही आहे. आपल्याला एक्स आणि वायची कुठंच व्हॅल्यू दिलेली नाही. म्हणून हा प्रॉब्लेम थोडासा वेगळा आहे. याच्यामध्ये पहिले आपल्याला एक्स आणि वायची व्हॅल्यू काढायची आहे आणि त्याच्यानंतर मग प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. म्हणजे जे आपलं स्टेप आहे dy/dx काढायचा. त्याला आपण यम असे म्हणणार पुट केल्यावर व्हॅल्यू. यम भेटल्यावर त्याच्यावरून यम डॅश काढायचा. असे जे स्टेप्स होते आपल्या त्या स्टेप डायरेक्ट न करता सगळ्यात पहिले आपल्याला याचा विचार करायचा की आपल्याला एक्स आणि वाय कसं भेटेल. आपल्याकडे एक इक्वेशन दिलेलं आहे बघा x² प्लस y² प्लस 6x मायनस 6y मायनस 7 इज इक्वल टू 0. या इक्वेशनमध्ये एक्स पण दिसतो आणि वाय पण दिसतो. जर आपण तिथं एक्सची व्हॅल्यू पुट केली बघा एक्सची व्हॅल्यू पुट केली तर आपल्याला वाय भेटन आणि जर आपण वायची व्हॅल्यू पुट केली तर आपल्याला एक्स भेटन. असे दोन कंडिशन आहेत तिथं होऊ शकतं. आपण कोणाची व्हॅल्यू पुट करू शकतो आणि आपल्याकडे कोणती व्हॅल्यू आहे तर व्हॅल्यू तर एक पण नाही दिलेली पण हे वाक्य दिलेलं आहे कट्स द एक्स ॲक्सिस. मला सांगा एक्स ॲक्सिसचा अर्थ असतो y बरोबर 0. बघा ही आपली एक्स ॲक्सिस असती. इकडे व्हॅल्यू आपण लिहितो 1 2 3 4. इकडे आपण लिहितो 1 2 3 4 वाय ॲक्सिसवरती. पण हे जे एक्स ॲक्सिस आहे सगळीकडं वायची व्हॅल्यू किती असणार 0. कारण की वाय एकतर अपवर्ड डायरेक्शनमध्ये वाढतो किंवा डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये. पण या हॉरिझॉन्टल लाईनवरती पूर्ण एक्स ॲक्सिसवरती वायची व्हॅल्यू ही 0 असते. वायची व्हॅल्यू ही 0 असते. मग त्यांनी तेच म्हटलं कट द एक्स ॲक्सिस. मग जिथं कुठं त्यानं एक्स ॲक्सिसला कट केलं म्हणजे तो पॉईंट आपला राहतो वाय इज इक्वल टू 0. म्हणून आपण इथं म्हणणार पुट y इज इक्वल टू 0. देअरफॉर बघा x² प्लस 0चा स्क्वेअर प्लस 6x 6 इंटू 0 मायनस 7 इक्वल टू 0. मग त्याच्यामध्ये ही व्हॅल्यू 0 झाली ही व्हॅल्यू 0 झाली. इथं उरलं x² प्लस 6x मायनस 7 इज इक्वल टू 0. आता या क्वाड्रॅटिक इक्वेशनला तुम्ही डायरेक्ट कॅल्सीमध्ये पण सॉल्व्ह करू शकता आणि फॅक्टर घेऊ शकता किंवा असा नंबर बघा ज्याचा गुणाकार -7 येणार पण बेरीज वजाबाकी ही 6 आली पाहिजे. बरोबर गुणाकार -7 आला पाहिजे पण बेरीज वजाबाकी ही 6 आली पाहिजे. तर 7 आणि 1 यांचा गुणाकार 7 येतो पण मायनसमध्ये आला पाहिजे पण बेरीज वजाबाकी +6 आली पाहिजे. तर मोठ्या संख्येला प्लसचं चिन्ह देऊ छोट्या संख्येला मायनसचं चिन्ह देऊ. x² प्लस 7x मायनस 1x मायनस 7 इक्वल टू 0.
याच्यामधून पहिल्या ब्रॅकेटमध्ये पहिल्या याच्यामध्ये बघा एक्सला कॉमन घेऊ आपण. पहिल्या व्हॅल्यूमध्ये एक्स कॉमन घेतला, तिथं उरलं x+7. दुसऱ्या व्हॅल्यूमध्ये -1ला कॉमन घेऊ, तिथं उरलं x+7. बघा मायनस बाहेर गेलं तर +7 उरलं. म्हणजे एक ब्रॅकेट आला आपला x+7चा, बरोबर. एक ब्रॅकेट आला आपला x+7चा आणि दुसरा ब्रॅकेट आला आपला x-1चा इक्वल टू 0. बरोबर. एक ब्रॅकेट आला x+7चा आणि x-1चा. मग याला दोघांना इक्वेट टू 0 केलं तर x+7 इज इक्वल टू 0, x-1 इज इक्वल टू 0. हे +7 लेफ्ट साईडला राईट साईडला गेलं तर ते झालं -7. x बरोबर -1 राईटला गेलं तर +1. इथं अँड आहे, बरोबर. एक्सची व्हॅल्यू आली एकदा -7 आणि एकदा आली 1. म्हणजे आपल्याला दोन एक्सच्या व्हॅल्यू भेटल्या, एकदा -7 आणि एकदा 1. चालतं. एक्सच्या दोन व्हॅल्यू भेटल्या, एकदा -7 आणि एकदा 1. म्हणजे दोन वेळेस प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आपण, एकदा -7 घेऊन आणि एकदा x घेऊन. पण त्याच्या आधी आपल्याला dy/dx ची व्हॅल्यू काढावं लागेल. तर परत एकदा इक्वेशन लिहितो. x² + y² + 6x - 6y - 7 इज इक्वल टू 0. हे जे आपलं इक्वेशन आहे याला आपण काय करणार, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x ऑन बोथ साईड. दोन्ही साईडला आपण त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला. डेरिव्हेटिव्ह ऑफ x² प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ y² प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ 6x मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ 6y मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ 7 इज इक्वल टू 0. अशा टाईपचं आपलं इक्वेशन आहे. तर इथे आपण बघा कॉन्स्टंट नंबरचा डेरिव्हेटिव्ह 0 होतो, पण बाकीच्या याच्यामधून कॉन्स्टंट नंबर बाहेर येणार कारण की तिथं काहीतरी फंक्शन आहे. बघा x² डेरिव्हेटिव्ह झाला 2x प्लस y² होणार 2y. बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ y² होणार 2y, परंतु y आला म्हणून त्याच्या डेरिव्हेटिव्हनं मल्टिप्लाय करू dy/dx प्लस 6 कॉन्स्टंट एक्सचा डेरिव्हेटिव्ह झाला 1. बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स आला 1. तसंच -6 पण कॉन्स्टंट जशाल तसं लिहू. बघा वरती -6 कॉन्स्टंट. वायचा डेरिव्हेटिव्ह पण होतो 1, परंतु y होता म्हणून मल्टिप्लाइड बाय dy/dx. वायचा डेरिव्हेटिव्ह dy/dx -0 इक्वल टू 0. आता ह्याच्यापैकी बघा याच्यासोबत आणि याच्यासोबत dy/dx नाही आहे, हे दोन्ही आपण राईट साईडला पाठवून देऊ. बघा इक्वल टूच्या लेफ्टला. तर नीट बघितलं तर याच्यामध्ये आणि याच्यामध्ये dy/dx आहे, बरोबर. याचे दोन अंडरलाईन केले. दोघांमधून dy/dx आपण कॉमन घेऊ. बघा dy/dx असं कॉमन लिहिलं तर ब्रॅकेटमध्ये उरणार फक्त 2y - 6, बरोबर. 2y - 6 इथं उरलं 2y - 6 आणि या दोन्ही व्हॅल्यू आपण 6 आणि 2x तिकडं पाठवली, ते झालं -2x - 6. ती व्हॅल्यू झाली -2x - 6. जर 2y - 6 पण डिवाइडमध्ये घेऊन टाकू म्हणजे dy/dx ची व्हॅल्यू आपल्याला भेटली -2x - 6 डिवायडेड बाय 2y - 6. dy/dx ची व्हॅल्यू भेटली आपल्याला -2x - 6 डिवायडेड बाय 2y - 6 डिवायडेड बाय 2y - 6. चालतं. अशा टाईपचा आपला डेरिव्हेटिव्ह आपल्याला भेटला. परंतु आपल्याला आता याच्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करायची आहे. आपल्याला माहिती आहे की वायची व्हॅल्यू 0 आहे, बरोबर. तर पहिले आपण काय करू, एक्सची व्हॅल्यू 7 घेऊ. म्हणजे आता इथं लिहितो मी इक्वेशन ऑफ टँजेंट. परंतु आपल्याला पहिले काय करायचं, तिथं यमची व्हॅल्यू काढायची आहे. तर इथं काय म्हणतो मी, पुट एक्स इज इक्वल टू, बरोबर. आपल्याला आता एक्सची व्हॅल्यू पुट करायची आणि वायची व्हॅल्यू पुट करायची याच्यामध्ये. तर आपल्याकडं एक्सची व्हॅल्यू आहे बघा, एकदा 1 आणि एकदा -7. तर पहिले आपण 1 साठी घेऊ. एक्स इज इक्वल टू 1, वाय इज इक्वल टू 0. काय म्हटलं, पुट एक्स इज इक्वल टू 1, वाय इज इक्वल टू 0. मग जिथं जिथं एक्स तिथं बघा dy/dx म्हणजे यम -2 एक्सच्या जागेवर 1 -6 डिवायडेड बाय 2 वायच्या जागेवर 0 -6. अशा टाईपने आपण पुट केलं तर वरती काय होणार बघा, -2 -6, बरोबर. 2 गुणिले 1 -2, -2 -7 येणार -8 आणि डिवाइडमध्ये 0 -6, 0 -6 येणार -6. दोघांचं मायनस मायनस कॅन्सल, 2ने डिवाइड होतं, 2 चोक 8, 2 त्रिक 6. म्हणजे यमची व्हॅल्यू आली आपली 4/3. यमची व्हॅल्यू भेटली आपल्याला 4/3. आणि आता ही 4/3 व्हॅल्यू आपण पुटअप करू इक्वेशन ऑफ टँजेंट. इक्वेशन ऑफ टँजेंट ॲट
1,0 एक्सची व्हॅल्यू 1 होती तेव्हासाठी. मग इक्वेशन आहे y मायनस y1 इज इक्वल टू यम एक्स मायनस x1. y मायनस y1 ची व्हॅल्यू 1 आहे, यमची व्हॅल्यू आहे 4/3. बघा आत्ताच फाइंड केली आपण यमची व्हॅल्यू 4/3. एक्स मायनस y1 ची व्हॅल्यू आहे 0, y1 ची व्हॅल्यू 0. बघा x1 y1 ची व्हॅल्यू आहे 0, यम 4/3, एक्स मायनस x1 ची व्हॅल्यू आहे 1. आता आपल्याला माहिती आहे जो डिवाइड मधला 3 आहे हा इकडे मल्टिप्लाय करायचा ना 4 आतमध्ये मल्टिप्लाय करायचा. 3 गुणिले y 3y, 4 गुणिले x 4x, 4 गुणिले 1 4. अशा टाईपचं आपलं इक्वेशन आलं. आणि प्लस 3y राईट साईडला घेऊन येऊ तर ते होणार मायनस 3y, म्हणजे 4x मायनस 3y मायनस 4 इक्वल टू 0. याला आपलं इक्वेशन ऑफ टँजेंट. हे भेटलं आपल्याला इक्वेशन ऑफ टँजेंट. याला आपलं इक्वेशन ऑफ टँजेंट. आता आपल्याकडं एक्सची व्हॅल्यू अजून एक आहे बघा. पुट x इज इक्वल टू -7, y इज इक्वल टू 0 इन dy बाय dx. dy बाय dxच्या इक्वेशनमध्ये जिथं x आहे तिथं -7 पुट करा. dy बाय dxच्या जागेवरती मी m लिहितो आता. -2 xच्या जागेवर -7. बघा व्हॅल्यू नीट चेक केली तर -2x आहे आणि -6 आहे. -2x -6 डिवायडेड बाय 2y - 6. 2yच्या जागेवर 0 -6. आता याला जर आपण व्यवस्थित सॉल्व केलं तर वरती बघा 2 × 7 ते होणार 14. मायनस मायनस त्यांचं कॅन्सल झालं. 14 - 6 भागिले -6. बघा येतं -6चे 2 गुणिले 0 0 -6 किंवा कॅल्सीमध्ये पुट करून बघा चालतं. तर येतं 8 डिवायडेड बाय -6. 8 डिवायडेड बाय -6. परत एकदा 2ने डिव्हिजन करू. 2 चौक 8, 2 त्रिक 6. आणि फक्त व्हॅल्यूमध्ये काय चेंज झाला, व्हॅल्यू 4/3च्या जागेवर आली -4/3. जी यमची व्हॅल्यू होती ती -4/3 आली. आता याचं आपल्याला इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. इक्वेशन ऑफ टँजेंटच बरोबर, कारण की तिथं फक्त एक्सची व्हॅल्यू चेंज केली आपण. ॲट -7,0 इथं आपण पुट करू y मायनस y1 इज इक्वल टू यम एक्स मायनस x1. y मायनस y1 ची व्हॅल्यू आहे बघा 0, यमची व्हॅल्यू आहे -4/3, x मायनस x1 ची व्हॅल्यू आहे -7, x1 ची व्हॅल्यू आहे -7. आपण x1 ची व्हॅल्यू -7 पुट केली तर ते मायनस मायनस प्लस होणार. यो 3 इकडं मल्टिप्लाय झाला तो झाला 3y. यो -4 × x झाला -4x आणि -4 × +7. बघा मायनस मायनस प्लस झालं ते इथं ते झालं -28. या दोन्ही व्हॅल्यू आपण राईट साईडला लेफ्ट साईडला शिफ्ट करू. +4x +3y +28 इक्वल टू 0. +4x +3y +28 इक्वल टू 0. याला आपलं इक्वेशन ऑफ टँजेंट. ॲट -7,0 आणि यो होता ॲट 1,0. असे आपले दोन्ही इक्वेशन भेटले. तर यो एक प्रॉब्लेम आहे बघा. ह्याच्यामध्ये फक्त एक पॉईंट काय लक्षात ठेवायचं आहे, कट द एक्स ॲक्सिस आलं म्हणजे वायची व्हॅल्यू 0 घ्यायची होती. कट द एक्स ॲक्सिस किंवा क्रॉसेस द एक्स ॲक्सिस. कधी कधी क्वेश्चन तसा पण येईल की क्रॉसेस द एक्स ॲक्सिस किंवा कट द एक्स ॲक्सिस. अशा टाईपचे जर क्वेश्चन आले तर त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचे आहे की तिथं वायची व्हॅल्यू 0 घ्यायची आहे. इक्वेशन ऑफ एक्स वाय ॲक्सिस एक्स ॲक्सिस असतं वाय इज इक्वल टू 0. बघा नेक्स्ट प्रॉब्लेम. अशा स्टेपचा एक प्रॉब्लेम, फक्त त्याच्यामध्ये कंडिशन चेंज झाली बघा. फाइंड इक्वेशन ऑफ टँजेंट. बघा क्वेश्चन दिलेला आहे, फाइंड इक्वेशन ऑफ टँजेंट टू कर्व y इज इक्वल टू 9x² -12x + 7. 9x² -12x + 7 विच इज पॅरलल टू एक्स ॲक्सिस. याच्यामध्ये शब्द दिलेला आहे विच इज पॅरलल टू एक्स ॲक्सिस. एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे. काय म्हटलं यांनी, एक्स ॲक्सिसलाही पॅरलल आहे, पॅरलल टू द एक्स ॲक्सिस. आता याच्यामध्ये एक लक्षात ठेवा की जी पण लाईन टँजेंट आपण ड्रॉ करतोय ती पॅरलल आहे कोणाला, एक्स ॲक्सिसला बरोबर. यांनी शब्द दिला बघा इथं पॅरलल टू एक्स ॲक्सिस. याला मी असं लिहितो बघा, टँजेंट
बघा इथं पण व्हॅल्यू दिलेली नाही आहे, नुसतं एक शब्द दिला पॅरलल टू एक्स ॲक्सिस. मागच्या ह्याच्यात काय होतं, क्रॉसेस होतं किंवा कट द एक्स ॲक्सिस होतं, तिथं y0 घेतला. आता इथं टँजंट पॅरलल टू एक्स ॲक्सिस असं आलं, पॅरलल टू एक्स ॲक्सिस आलं, तर आता dy/dx इक्वल टू 0. जो स्लोप असतो आपला तो इक्वल टू 0 घ्यायचा. स्लोप इक्वल टू 0 घ्यायचा, त्याच्यावरून आपल्याला एक्स आणि वायची व्हॅल्यू भेटणार आणि मग आपण काय काढणार त्याचं इक्वेशन. पण स्लोप जो आहे dy/dx म्हणजेच यम, dy/dx म्हणजेच यम किती घ्यायचा, 0 घ्यायचा. dy/dx म्हणजेच कोण, यम. बघा dy/dx म्हणजेच कोण, यम. किती घेणार आपण, 0 घेणार. का बरं, तर पॅरलल टू एक्स ॲक्सिस आहे म्हणजे त्याला काही अँगलच नाही केला आपण, स्लोपच नाही दिला. एक्स ॲक्सिसला पॅरलल ती लाईन आहे म्हणून तिथं dy/dx इक्वल टू किती असणार आपला, 0 असणार. स्लोप इज इक्वल टू 0 असणार. आता याला सॉल्व कसं करणार, आता बघा आपल्याकडे इक्वेशन दिलेलं आहे y इज इक्वल टू 9x² - 12x + 7. याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करा. त्याला आपण म्हणतो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑन बोथ साईड. इकडं लिहिलं dy/dx, इकडं लिहिलं d/dx 9x² - d/dx 12x प्लस d/dx ऑफ 7. याला जर आपण सॉल्व केलं बघा, 9 कॉन्स्टंट नंबर x² डेरिव्हेटिव्ह झाला 2x, -12 कॉन्स्टंट नंबर एक्सचा डेरिव्हेटिव्ह झाला 1 आणि कॉन्स्टंट नंबरचा डेरिव्हेटिव्ह झाला 0. बरोबर. x² डेरिव्हेटिव्ह 2x, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1. इथं 9 दुने 18x -12. या आलं आपलं dy/dxचं इक्वेशन. dy/dx इज इक्वल टू 18x - 12 असं आपलं इक्वेशन आलं. dy/dx इज इक्वल टू 18x - 12. पण आपल्याला माहिती आहे की dy/dx इज इक्वल टू काय आहे, 0 आहे. dy/dx is equal to 0. Therefore 0 is equal to 18x - 12. आपल्याला x काढण्यासाठी हे -12 इकडे आणा, प्लस होऊन जाणार 12 बरोबर 18x. बघा -12 आपण लेफ्ट साईडला फेकले, ते आलं प्लसमध्ये. x सोबत 18 मल्टिप्लायमध्ये ते येणार भागाकारामध्ये 12/18 बरोबर x. आता 12 आणि 18 6च्या पाड्यात येतात दोन्ही पण. साईन 2 12, साईन 3 18. म्हणजे एक्सची व्हॅल्यू आली इथून 2/3. एक्सची व्हॅल्यू आपल्याला भेटली इथं 2/3. एक्सची व्हॅल्यू भेटली 2/3. आपलं जे इक्वेशन होतं बघा वायचं, जे काही वायचं इक्वेशन होतं त्याच्यामध्ये आपण पुट करू एक्सच्या जागेवरती 2/3. बघा वाय इज इक्वल टू आहे आपल्याकडं 9x² - 12x + 7. कारण की वाय पण आपल्याला लागणार आहे म्हणून वाय पण काढणं गरजेचं आहे. जसं मागच्या प्रॉब्लेममध्ये वाय 0 होता, मग आपण एक्स काढला. आता वाय आणि एक्स दोन्ही काढायचे आहेत. एक्ससाठी आपण सॉल्व केलं, dy/dx इक्वल टू 0 पुट केलं, त्याला सॉल्व केलं, तिथून एक्सची व्हॅल्यू भेटली. एक्सची व्हॅल्यू वायच्या इक्वेशनमध्ये ठेवा, इथून वाय भेटेल 9 2/3 ब्रॅकेटचा स्क्वेअर -12 × 2/3 + 7. आता इथं जर बघितलं आपण तर हे जे 9 मल्टिप्लाइड बाय 2चा स्क्वेअर 4, 3चा स्क्वेअर 9. बरोबर. 2चा स्क्वेअर 4, 3चा स्क्वेअर 9 मायनस इथं जर भाग दिला 3 चौक 12, 4 दुने 8 + 7. इथं पण 9 9 काय होणार, कॅन्सल होणार. 4 - 8 + 7. 4 मधून 8 गेले -4, -4 + 7 ते आले 3. म्हणजे वायची व्हॅल्यू भेटली आपल्याला 3. y इज इक्वल टू आला आपला 3. म्हणजे आपला पॉइंट x, y झाला 2/3, बरोबर. 2/3, x, y किंवा x1, y1, x1, y1. कारण की आपल्याला आता तोच लागणार आहे x1, y1. बघा आपल्याकडं इक्वेशन ऑफ टँजंट आहे. इक्वेशन ऑफ टँजंट y - y1 इज इक्वल टू m x - x1 असं आपलं इक्वेशन आहे. त्यामध्ये जर आपण बघितलं तर बघा y - y1ची व्हॅल्यू आहे बघा 3. y1ची व्हॅल्यू आहे 3. पुट करू इथे मग y1ची व्हॅल्यू 3. mची व्हॅल्यू आहे 0. बरोबर. mची व्हॅल्यू आहे 0. आपण आत्ताच बघितलं, लिहिलं होतं की m बरोबर किती आहे, 0 आहे. इक्वेशन ऑफ टँजंट पॅरलल टू द x ॲक्सिस. m इज इक्वल टू किती राहणार, स्लोप किती राहणार, 0. x - x1ची व्हॅल्यू आहे 2/3, पण 0 × एनिथिंग 0च होणार आहे.
म्हणजे y मायनस 3 इज इक्वल टू 0. आपलं इक्वेशन आलं y मायनस 3 इज इक्वल टू 0. y मायनस 3 0 इंटू एनिथिंग हे काय होणार आहे, 0च होणार आहे. हे आलं आपलं इक्वेशन ऑफ टँजंट. म्हणजे ह्याच्यामध्ये फक्त आपल्याला इक्वेशन ऑफ टँजंट काढायचं होतं, पण त्यासाठी x आणि y ची व्हॅल्यू आधी आपल्याला फाइंड करावं लागली. चालतं, त्यासाठी आपण पहिले काय फाइंड केलं, x आणि y ची व्हॅल्यू फाइंड केली. कधी कधी असं पण म्हणणार की ॲट ओरिजिन त्याच्यासाठी सॉल्व करा म्हणून. चालतं, कधी कधी असं पण एखादा क्वेश्चन येऊ शकतो की ॲट ओरिजिन, मग ओरिजिनवरती एक्सची व्हॅल्यू पण 0 असते आणि वायची व्हॅल्यू पण 0 असते. हे पण तिथं लक्षात ठेवायचं आपण. चालतं, तर असा प्रॉब्लेम होता बघा. पॅरलल टू एक्स ॲक्सिस जर आला तर तिथं काय करायचं, डायरेक्ट स्लोप dy बाय डी इक्वल टू 0 घ्यायचं. बरोबर. कट द एक्सिस आला, एक्स ॲक्सिस आला तर इथं y इज इक्वल टू 0 घ्यायचं कट द एक्स ॲक्सिससाठी. चालतंय. आता काही एक क्वेश्चन आहे बघा की आपल्याला पॅरामेट्रिक फंक्शन दिलेलं असणार. बघा, आपण इम्प्लिसिट वगैरे बघितलं. एक लास्ट प्रॉब्लेम या टाईपचा पण एक येऊ शकतो. फाइंड इक्वेशन ऑफ tangent and normal. Find equation of tangent and normal to the curve x is equal to 1 by t, x is equal to 1 by t, y is equal to t minus 1 by t, y is equal to t minus 1 by t when t is equal to 2. t ची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे आपल्याला 2. म्हणजे बघा, t ची व्हॅल्यू पण देऊन ठेवली त्यांनी. बरोबर. तर आपण काय करू, एकदा याला सॉल्व करू. याला सॉल्व केल्याच्या नंतर मग बघू की आपल्याला काय भेटतं ते. कारण की इथं आपल्याला एक्स आणि वायचं इक्वेशन न देता एक्स आणि वाय सेपरेट दिलं. मग तुम्हाला म्हटलं होतं की एक्सचं इक्वेशन सेपरेट, वायचं इक्वेशन सेपरेट देणार. मग आपण त्याला सॉल्व करायचं. बरोबर. त्याला आपण काय करणार, पूर्णपणे सॉल्व करणार आणि त्याच्यानंतर मग त्याला एकत्र करणार, त्याच्यावरून dy बाय डी एक्स काढणार. बघा, पहिले आपल्याला इक्वेशन दिलं एक्सचं 1 बाय टी आणि दुसरं इक्वेशन आपलं वायचं टी मायनस 1 बाय टी. आता इथं फंक्शनच टीचं आहे म्हणजे डेरिव्हेटिव्ह पण विथ रिस्पेक्ट टू टीच घ्यावा लागेल. इथं आपण म्हणू शकतो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. इथं पण म्हणू शकतो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी, म्हणजे डी बाय डी टी लिहा. डिफरन्शिएटचं मिनिंग राहतं डी बाय डी टी. बघा, एक्स आहे त्याच्यासोबत डी बाय डी टी, 1 बाय टी आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे डी बाय डी टी. मग इथं पण बघा वाय आहे त्याच्यासोबत डी भागिले डी टी, टी आहे त्याच्यासोबत पण डी बाय डी टी मायनस डी बाय डी टी ऑफ 1 बाय टी. चालतं, डी बाय डी टी ऑफ 1 बाय टी. आता जसा आपला डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 बाय एक्स तसाच डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 बाय टी. चालतं, डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 बाय टी. या आलं बघा डी एक्स भागिले डी टी बरोबर 1 बाय एक्सचं बघा डेरिव्हेटिव्ह 1 बाय एक्स राहतं मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर, ते होऊन जाणार मायनस 1 अपॉन टी स्क्वेअर. 1 बाय टीचा डेरिव्हेटिव्ह होणार मायनस 1 अपॉन टी स्क्वेअर. बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 बाय एक्सचा फॉर्म्युला आहे आपला. डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 बाय एक्स असतो मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर. तसंच डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 बाय टी असणार मायनस 1 अपॉन टी स्क्वेअर. चालतं, मायनस 1 अपॉन टी स्क्वेअर. तर इथं जर सॉल्व केलं आपण बघा, पुन्हा 1 बाय टीचा डेरिव्हेटिव्ह घेतला 1 बाय टी मायनस 1 अपॉन टी स्क्वेअर. त्याच्यानंतर इकडं डी वाय बाय डी टी, तसंच टीचा डेरिव्हेटिव्ह बघा डी टी डी टी कॅन्सल झालं असं म्हणू शकतो आपण. तर टीचा डेरिव्हेटिव्ह आला 1 मायनस, परत इथं बघा 1 बाय टीचा डेरिव्हेटिव्ह मायनस 1 अपॉन टीचा स्क्वेअर, मायनस 1 अपॉन टीचा स्क्वेअर आणि ये मायनस मायनस होणार इथं डी वाय बाय डी टी बरोबर 1 प्लस 1 अपॉन टी स्क्वेअर, 1 प्लस 1 अपॉन टी स्क्वेअर, 1 प्लस 1 अपॉन टी स्क्वेअर. आपल्याला टीची व्हॅल्यू दिलेली आहे 2 बरोबर, ती आपण इथं पुट करू. पुट t is equal to 2, t is equal to 2, therefore dx by dt बरोबर मायनस 1 अपॉन टीचा स्क्वेअर होता ते दिसणार मायनस 1 अपॉन 2चा स्क्वेअर आणि मायनस 1 अपॉन 4. आणि डी वाय बाय डी टी जे होतं डी वाय बाय डी टी 1 प्लस 1 अपॉन टी स्क्वेअर होता, 1 प्लस 1 अपॉन 2चा स्क्वेअर, 1
प्लस 1/2चा स्क्वेअर झाला 4, क्रॉस मल्टिप्लाय केला तर ते येतं 5/4. ते येतं 5/4. मग आता याला आपल्याला सॉल्व करायचं आहे. चालतं, याला आपल्याला सॉल्व करायचं आहे आणि आपल्याला dy/dx ची व्हॅल्यू काढायची आहे. मग इथं आपण पुट करू. बघा, dy/dx आपल्याला काढायचं आहे. तर dy/dx राहतं dy भागिले dt dx भागिले dt. बघा, डायरेक्ट जर आपण पुट केलं तरी पण चाललं असतं, t शेवटी पुट केलं असतं तरी पण, आपण इथं पहिलेच काढून ठेवलं याला. चालतं, आता याच्या व्हॅल्यू पुट करू. बघा, dy/dt ची व्हॅल्यू आहे 5/4, इथं लिहितो 5/4, आणि dx/dt ची व्हॅल्यू आहे -1/4, तर इथं लिहितो -1/4. दोघांमध्ये 4 डिनोमिनेटरमध्ये दिसते, दोघांचे 4 कॅन्सल होणार, म्हणजे dy/dx ची व्हॅल्यू भेटली आपल्याला -5. dy/dx ची व्हॅल्यू भेटली आपल्याला -5. याला आपलं इक्वेशन. बघा, जेव्हा पण आपल्याला पॅरामेट्रिक फंक्शन देतात, एक x देते फंक्शन ऑफ t म्हणून, एक y देते फंक्शन ऑफ t म्हणून, असाच एक सेपरेट क्वेश्चन 4 मार्काला आहे. इथं तर विचारलं तर आपल्याला टँजंट या नॉर्मल सोबत, परंतु एक सेपरेट क्वेश्चन आहे ना, तर याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, त्याला म्हणायचं dx/dt, याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, त्याला म्हणायचं dy/dt, आणि ह्या दोघांचा भागाकार करायचा, जेणेकरून dt कॅन्सल होणार. dy/dt अपॉन dx/dt, याचा भागाकार केला, dt कॅन्सल झालं म्हणून आपल्याला भेटलं dy/dx, आणि असाच आपला फॉर्म्युला बनला. dy/dx बरोबर dy चा डेरिव्हेटिव्ह जो घेतला होता t सोबत आणि dxचा जो घेतला होता, त्या दोघांचा डिव्हिजन म्हणजे dy/dx. असं सॉल्व झालं. परंतु आपल्याकडे अजून पण x आणि y ची व्हॅल्यू नाही आहे. आपल्याकडे इक्वेशन आहे. बघा, हे इक्वेशन आहे. तर इथं काय करू आपण, बघा, x = आहे 1/t आणि t ची व्हॅल्यू आहे 2, म्हणजे x ची व्हॅल्यू आली 1/2. y बरोबर आहे t - 1/t, t ची व्हॅल्यू आहे 2, t ची व्हॅल्यू आहे 2. 2 - 1/2 इथं जर क्रॉस मल्टिप्लाय केलं, याचा गुणाकार याच्यासोबत, याचा गुणाकार याच्यासोबत, 2 × 2 4, 4 मधून 1 गेलं 3, 3/2, म्हणजे x ची व्हॅल्यू आली 1/2, y ची व्हॅल्यू आली 3/2. बरोबर, x ची व्हॅल्यू आली 1/2. बघा, x1 बरोबर 1/2, y1 बरोबर 3/2, आणि m जो आला आपला dy/dx, m बरोबर आलं -5. आपल्याला असे सगळ्या व्हॅल्यू भेटल्या. आता आपल्याला सॉल्व करायचं आहे इक्वेशन ऑफ टँजंट. आता आपल्याला सॉल्व करायचं आहे त्याचं इक्वेशन ऑफ टँजंट. बघा, सगळ्या व्हॅल्यू भेटल्या आपल्याला, x भेटला, y भेटला आणि m सुद्धा भेटला. तर सगळ्यात पहिले आपण काढून घेऊ. बघा, क्वेश्चनमध्ये विचारल्याप्रमाणे इक्वेशन ऑफ टँजंट सगळ्यात पहिले काढून घेऊ. y - y1, y - y1. आता y1 का बरं काढलं आपण, कारण ते t मध्ये होतं आणि आपल्याला t थोडी लागतं, आता तर y1 लागतं, म्हणून t च्या जागेवर 2 पुट केलं आणि x1 y1 काढून घेतलं. y - y1 ची व्हॅल्यू 3/2, m ची व्हॅल्यू -5, x - x1 ची व्हॅल्यू 1/2. चालतं, तर असं आपण याला सॉल्व करून घेऊ. आता याच्यामध्ये जर बघितलं, ते -5 जे ते आतमध्ये मल्टिप्लाय करणार x ला पण आणि -1/2 ला पण. ते y - 3/2 = -5x प्लस 5/2. चालतं, अशा टाईपचं इक्वेशन आलं आपलं. बघा, -5 × x -5x आणि -5 × -1/2, ते आलं प्लसमध्ये 5/2. चालतं, प्लसमध्ये 5/2. आता या दोन्ही व्हॅल्यू आपण त्या साईडला घेऊन जाऊ. -5x झालं +5x, हे ऑलरेडी प्लस y आहे इथंच. त्याच्यानंतर -3/2 -5/2 = 0. आता हे बघा, दोघांचा बेस जो आहे तो सेम आहे. बरोबर, दोघांचा बेस जो आहे तो सेम आहे. याला सॉल्व करतो. बघा, -3 - 5/2 असं साईडला घेऊन सॉल्व करतो. -3 - 5 वर दिसायला, डिवाइडमध्ये त्याच्या 2 आहे, ते येणार -8/2. बरोबर, -3 - 5 -8 होतं, आणि 8ला 2ने भाग द्या, 4 येतं, बेचोक 8, ते आलं -4. म्हणजे आपलं इक्वेशन आलं 5x + y - 4 = 0. 5x + y - 4 = 0. या आलं आपलं इक्वेशन ऑफ टँजंट. या आलं आपलं इक्वेशन ऑफ टँजंट. 5x + y - 4 = 0. आता असंच आपल्याला इक्वेशन ऑफ नॉर्मल सुद्धा काढायचं आहे, पण नॉर्मल काढण्यासाठी आपल्याला m' ची व्हॅल्यू पाहिजे असती. मग बघा, 3 नंबरचा पॉईंट आपला, m' काढण्यासाठी आपण काय करतो, -1/m हा फॉर्म्युला यूज करतो. -1/m
बघा -1 अपॉन यमची व्हॅल्यू आहे -5. बघा यमची व्हॅल्यू पुट केली तर -5. दोघांचा मायनस मायनस का होणार, कॅन्सल होणार. म्हणजे यम डॅशची व्हॅल्यू आली 1/5. यम डॅशची व्हॅल्यू आली 1/5. म्हणजे सेम इक्वेशन, फक्त तिथं यम डॅश पुट करा 1/m. बघा y - y1, चला म्हणून आता इक्वेशन ऑफ नॉर्मल. इक्वेशन ऑफ नॉर्मल y - y1 इज इक्वल टू यम डॅश x - x1 अशा टाईपनं दिलेलं आहे आपल्याला. तर इथं पुट करू आपण. y - y1 ची व्हॅल्यू आहे बघा 3/2. y1 ची व्हॅल्यू आहे 3/2. यम डॅश आला आपलं 1/5. x - x1 ची व्हॅल्यू आहे बघा 1/2. x1 ची व्हॅल्यू आहे बघा 1/2. आता याला पण जर आपण सॉल्व केलं तर काय दिसणार बघा, हे 1/5 आत गेलं. y - 3/2 1/5 आत मल्टिप्लाय केलं तर x/5 आणि 5 गुणिले 2 10 झाले. डिनॉमिनेटरमध्ये 1/10 ते आले 1/10. हलतं ते आलं 1/10. आता याला आपण लेफ्ट साईडला घेऊन गेलो. लेफ्ट साईडला घेऊन गेल्याच्या नंतर किंवा याला राईट साईडला घेऊन या. x/5 - y प्लस 3/2 -1/10 प्लस 3/2 -1/10 अशा टाईपनं आलेलं आहे आपल्याला इक्वेशन. चालतं या टाईपने आपल्याला इक्वेशन भेटलं आहे. परंतु आता इथे काय दिसतंय बघा, नंबर जो आहे यो आपल्याला सॉल्व करावा लागेल. बरोबर. तर बघा 3/2 -1/10 याला साईडला सॉल्व करतो. 10 गुणिले 3 30, 2 गुणिले 1 2 आणि डिवाइडमध्ये 10 गुणिले 2 20. म्हणजे हे आलं 28/20. हे आलं 28/20. आणि त्याच्यानंतर मग इथं 4ने डिवाइड होतं बघा. 4 7 28, 4 5 20, 7/5. आपलं आन्सर आलं त्याचं 7/5 आलं. म्हणजे एवढं जे उत्तर आहे याचं आलं 7/5. बरोबर. आणि इक्वेट टू काय आहे ते 0 आहे. इक्वेट टू काय आहे 0. x/5 - y प्लस 7/5 इक्वल टू 0. आता पूर्ण इक्वेशनला जर आपण 5ने मल्टिप्लाय केलं, तर डिवाइडमधला 5 कॅन्सल होणार. डिवाइडमधला 5 कॅन्सल होणार बघा. इथलं 5 कॅन्सल होईल, इथलं 5 कॅन्सल होईल आणि y सोबत 5 आहेच नाही तर त्याला 5ने मल्टिप्लाय होईल. x - 5y प्लस 7 इक्वल टू 0. 5ने जर आपण त्याला मल्टिप्लाय केलं, मल्टिप्लाय बाय 5 तर तिथं आलं x - 5y प्लस 7 इज इक्वल टू 0. याला म्हणायचं इक्वेशन ऑफ नॉर्मल. हे काय असणार आपलं इक्वेशन ऑफ नॉर्मल. अशा टाईपचे प्रॉब्लेम होते बघा. याच टाईपचे काही आणखी मागील वर्षाच्या पेपरमध्ये काही क्वेश्चन असतील ते पण तुम्ही सॉल्व करून बघा. चालतंय. हाच जो क्वेश्चन आहे, हेच जे टॉपिक आहे बघा, इक्वेशन ऑफ टँजंट आणि नॉर्मलचे, हेच आपल्याला M1 मध्ये सुद्धा आहे बघा. ज्यांचा म्हणजे के स्कीममध्ये ज्यांना M1 आहे त्यामध्ये सुद्धा हा टॉपिक आहे. आणि आय स्कीममध्ये जो आपला M2 आहे त्याच्यामध्ये सुद्धा हा टॉपिक आहे. दोन्हीकडे हा टॉपिक सेम आहे आणि ते दोन्ही स्कीमच्या विद्यार्थ्यांसाठी हा टॉपिक यूज होणार. चालतंय. आणि हे फिक्स क्वेश्चन आहे बघा, इक्वेशन ऑफ टँजंट आणि नॉर्मलचे फिक्स क्वेश्चन आहे. हे व्यवस्थित करून ठेवायचे आहे. 4 मार्कासाठी हा क्वेश्चन येणार म्हणजे येणार. फाइंड आउट द इक्वेशन ऑफ टँजंट अँड नॉर्मल. त्याच्यासोबतच एक क्वेश्चन आणखी असा येतो बघा, फाइंड रेडियस ऑफ कर्वेचर. चालतं. तर ते आपण आता नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. थँक्यू.